ज्या रेसिपीला तुम्ही अगदी मनापासून भरभरून अशी दाद दिलीत, आज आपण तीच रेसिपी करूयात. तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच आवडीचा असा बेसनाचा पोळा. आता पोळा म्हणा किंवा बेसनाची पोळी, जे तुम्ही म्हणाल ते, पण आमच्याकडे मात्र बेसनाचा पोळाच म्हणतात. अगदी आयत्या वेळेला झटकीपट करता येईल असा हा पदार्थ, त्यामुळे तयारी अशी काहीच नाही. कांदा, कोथिंबीर, मिरची छान बारीक अशी चिरून घेतली. एक मोठा कांदा छान बारीक असा चिरून घेतलाय. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मिरची सुद्धा छान बारीक अशी चिरून घेतली. मिरची घातली तरीही चवीला लाल तिखट घालायचे. हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि धणे जिरे पूड घालायचे. आणि आता ना हे असं हलवून 1-2 मिनिटांसाठी फक्त ठेवून द्यायचं, म्हणजे कांद्याला छान पाणी सुटतं. 1-2 मिनिटांनी यामध्ये साधारण वाटीभर बेसन घालूयात. मी इथे अंदाजेच घालते, पण 1 मूठ बेसनामध्ये ना 1 पोळा अगदी सहज होतो असा अंदाज घ्या. आणि कांद्याचं प्रमाण म्हणाल ना तर बेसनाच्या बरोबरीला कांदा हवा, म्हणजे पोळा चवीला ना छान खमंग लागतो. कांद्याच्या मिश्रणात बेसन व्यवस्थित असं मिक्स झालं ना की मगच पाणी घालायचं. सुरुवातीलाच एकदम पाणी घालायचं नाहीये. अंदाज घेत घेत पाणी घालायचं आणि हे असं सरसरीत पीठ भिजवून घ्यायचंय. बघा, माझ्या हातावरून पीठ अगदी सहज सरकतंय. ही अशी कन्सिस्टन्सी हवी. एकीकडे मी तवाही तापायला ठेवलाय. पटकन पोळा घालूया. तव्यावर तेल घालायचं आणि पहिलाच पोळा आहे त्यामुळे सगळीकडे हे असं तेल लावून घ्यायचंय. पोळा घालण्या अगोदर सगळं मिश्रण व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय आणि 1-2 पळी मिश्रण तव्यावर घालायचंय. मिश्रण घालताना हे असं पसरवून घालायचंय. आणि आता मात्र जरा घाई करायची. हे भराभर आपल्याला पसरवून घ्यायचंय. सुरुवातीला पळीनेच पसरवून घ्यायचंय आणि मग हाताने भराभर असं पसरवून घ्यायचंय. सगळीकडून छान एकसारखं पसरवून घेतलं ना की तो पोळा एकसारखाच शेकला जातो, त्यामुळे छान पातळ असं पसरवून घ्यायचंय. कडेने अगदी चमचाभर तेल सोडूया. या अशा कडा सुटल्यासारख्या दिसू लागल्या ना की सगळ्या बाजूंनी कडा व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि अगदी अलगदपणे पोळा उलटून घ्यायचा. दुसऱ्या बाजूनेही थोडंसं तेल सोडायचं आणि पोळा छान असा भाजून घ्यायचा. पूर्वी जेव्हा मोठी कुटुंब होती ना तेव्हा आई तवाभर असा पोळा घालत असे आणि त्याचे ना हे असे 4 भाग करून प्रत्येकाला चतकोर भाग देत असे. पण त्या चतकोर पोळ्यातही काय समाधान होतं त्या काळी. दोन्ही बाजूंनी खरपूस असा पोळा शेकून झाला ना की इथे आपला हा बेसनाचा पोळा तयार आहे. अगदी साधासा हा बेसनाचा पोळा वरण भातासोबत म्हणा किंवा कढी भातासोबत, अगदी नुसता दह्यासोबतही खूप सुरेख लागतो. नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय जरूर कळवा. धन्यवाद.